नमस्कार, निवेदिता सराफ रेसिपीज में तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला माझ्या मुलाची एक अतिशय आवडीची डिश दाखवणार आहे. ते म्हणजे चिकन टिक्का कबाब. कसे करायचे आपण बघूया. हे बघा, मी ना हे अर्धा किलो चिकन, बोनलेस चिकन, हे लेग पीसचं बोनलेस आहे. हां, हे बघा, हे लेग पीसचं आहे. हे चिकन आहे, लेग पीसचं बोनलेस आपण असे तुकडे करून घेतलेले. आता आपण त्याच्यामध्ये सर्वप्रथम घालूया मीठ. एक चमचा मीठ घातलंय आपण, कारण त्याच्यात आपण काला नमक पण घालणार आहोत. मग घालूया त्याच्यामध्ये 3 टीस्पून आलं लसणाची पेस्ट. मग घालूया आपण 4 टीस्पून लिंबाचा रस. आता ह्या चिकनला 2 मॅरिनेट लागणार आहेत आपल्याला. हे आपलं पहिलं मॅरिनेशन आहे अर्ध्या तासासाठी. आता आपण हे मॅरिनेट करायला ठेवूया. आता आपण करणार आहोत चिकन टिक्का कबाब, आणि त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला करायचं आहे म्हणजे आपल्याला ना थोडंसं बेसन भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. आपण पहिलं मॅरिनेट केलं आहे, अर्धा तास झाला आहे. आता आपण हे दुसरं मॅरिनेट करतो आहे. त्या दुसऱ्या मॅरिनेटसाठी आपण पहिल्यांदा जरा तेल घेऊया. हे बघा, कबाब बिबाब अशा गोष्टी आहेत ना, मस्त बटर तेल काही कमी नाही वापरायचं, व्यवस्थित खायचं. पाहिजे तर बरोबर तुम्ही भात खाऊ नका, रोटी खाऊ नका, तिथे कार्ब्समध्ये कॉम्पेन्सेट करा. पण कबाब जर तुम्हाला छान धाबा स्टाईल, हॉटेल स्टाईल खायचे असेल तर तेल वापरताना, बटर वापरताना, तूप वापरताना अजिबात हिमटेपणा करायचं नाही. आता आपण एवढं तेल घेतलंय, ह्याच्यात घालूया आपण बेसन. आपण थोडं बेसन परतून घेतोय तेलात. मी अजून 1 चमचा बेसन ह्याच्यात घालणार आहे. त्या बेसनाच्या गुठळ्या होता कामा नयेत. ते खरंच कमी आहे, त्याच्यामुळे मला ते विस्कही करता येत नाही आहे. पण आपण ते साधारणतः विल सी टू इट की त्याचे गुठळ्या नाही होणार. इतकं तेल त्याच्यात असलंच पाहिजे. आणि हे बेसनाची आत्ता तुम्हाला ही जी कन्सिस्टन्सी दिसते ना, हीच कन्सिस्टन्सी दिसली पाहिजे. थोडासा त्याचा जरासा वास जाईपर्यंत आपण भाजून घेऊया. अगदी काय आपल्याला काळं काळं लाडवाचं बेसन नाही भाजायचं आहे. हे कबाब मी तुम्हाला विदाऊट ओव्हन शिकवणार आहे, कारण कधी कधी काय होतं ना, कोणाकडे ओव्हन नसेल किंवा ओव्हनमधले कबाब ना सारखे सारखे ओव्हन उघडून तुम्हाला ते बटरनी बेस्ट करावे लागतात. सो ते बऱ्याचदा ना सगळ्यांना जमतं असं नाही. म्हणून ही मी तुम्हाला जरा सोपी गोष्ट दाखवते की आपण कबाब हे बेसिकली गॅसवरती करणार आहोत. आता त्याला जरा छान सुवास येऊ लागला आहे बेसनाचा. बस, दिस इज इनफ फॉर अस. आता हे बेसन थोडंसं गरम असतानाच ना आपण त्याच्यामध्ये घालूया हळद, लाल तिखट, कारण त्या गरम असल्यामुळे त्याला ना तिखटाला तो एक प्रकारचा रंग मिळेल. तुम्ही तुमच्या साधारणतः चिकन टिक्का थोडासा तिखटसर असला पाहिजे. मी हे 2 छोटे चमचे लाल तिखट घेतले. आता आपण हे जरा मिक्स करूया त्याच्यामध्ये, मग त्याला चांगला रंग येईल. जरा जळून गेलं असतं म्हणून आपण ते बेसन खाली उतरवरती ते गरम असतानाच आपण त्याच्यामध्ये हळद तिखट घातलंय. आपण अर्धा किलो घेतलंय ना चिकन, तर त्याच्यामध्ये आपण 1.5 टीस्पून तंदुरी चिकन मसाला घेऊया. आता ह्याच्यात आपण घेऊया गरम मसाला. गरम मसाला फक्त आपण थोडासा वासापुरता घेणार आहोत, अगदी कमीच घेते मी. अर्धा मिसळणीचा चमचा असतो ना आपला, तो पण असा मी 1/2 टीस्पून घेतला मी गरम मसाला. कारण आपण तंदुरी चिकन मसाला घेतलाय त्याच्यात सुद्धा गरम मसाला असतोच.
आणि आपण थोडीशी मिरी पावडर घातलेली आहे पहिल्या मॅरिनेडमध्ये. आता आपण हे दुसरं मॅरिनेड तयार करतोय. हे जे हंग कर्ड आहे ना, काय म्हणूया याला, चक्काच इन अ वे म्हणूया, हे मी मला बऱ्याच रेसिपीजमध्ये ते लागत असतं. त्याच्यामुळे मी 1 किलो दह्याचं हे रात्रभर दही टांगून ठेवून 1 किलो दह्याचं ते हंग कर्ड केलेलं आहे. आता त्यातलं हंग कर्ड मी ह्याच्यामध्ये पहिल्यांदा 2 टेबलस्पून घेणार आहे. आपल्याला वाटलं तर आपण अजून घेऊ शकतो. 2 टेबलस्पून मी हंग कर्ड घेतलं आहे. ते हंग कर्ड आपण असं थोडंसं सॉफ्ट करून घेऊया. तर ह्याच्यात आपण घालतोय, ही पेस्ट आहे, ही आहे हिरवी मिरची, कोथिंबीर, आणखीन पुदिन्याची. ती आपण 2 चमचे पेस्ट घेऊया, 2 टीस्पून. याच्यात आपण 1 टीस्पून मेल्टेड बटर घालूया. 2 टीस्पून घेतले मी मेल्टेड बटर. त्यात आपण 1 टेबलस्पून कसुरी मेथी घालूया. 1 टेबलस्पून आणि 1 टीस्पून. आता हे जे बेसन आहे ना, हे सगळं त्याच्यात घालूया आपण. आपण हे त्याच्यात सगळं मिक्स करूया. आपण चिकनला ऑलरेडी मीठ लावलंय, त्यामुळे आपण ह्याच्यात मीठ नाही घालणार आहोत. आपण ह्याच्यात घालणार आहोत, इथं घालते 1 चमचा काला नमक, थोडंसं अजून घालते. म्हणून त्याच्यात मीठ घालताना आपण थोडंसं सांभाळून घातलं होतं, जेणेकरून हे सगळं असं छान मिक्स करून घ्यायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडासा फूड कलर. तंदुरी टिक्काला, तंदुरी चिकनला जो फूड कलर वापरतात ना, तोच आहे हा, तुम्ही वापरलाय. आता आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे फ्रेश क्रीम. हे नॉर्मल फ्रेश क्रीम आहे. हे आपण घालूया 1, 2, आधी 2 चमचे घालून मिक्स करून बघूया. आता आपण अजून 1 चमचा फ्रेश क्रीम घालूया. आता आपलं हे सेकंड मॅरिनेड तयार झालेलं आहे. मग आपण जे चिकनला पहिलं लावून ठेवलं होतं ना पहिल्या मॅरिनेडमध्ये, ते चिकन आता आपण पीसेस सगळे याच्यामध्ये घालूया. हे खूप मोठे पीसेस अशासाठी गरजेचे आहेत का आपल्याला नंतर ना हे स्क्यूअर्सवरती लावायचे. तुम्हाला मी दाखवते. हे जे मेटल स्क्यूअर्स आहेत ना, हे ह्याला आपल्याला ते चिकनचे पीसेस लावायचे आहेत, म्हणून ते मोठे असणं गरजेचं आहे. आता आपण कोळसा मी गरम करत ठेवला होता गॅसवरती. आपल्याला तर ह्याला दम द्यायचा आहे. त्याच्यावरती आपण तूप घालूया. तर सगळा धूर आतमध्ये कैद झाला पाहिजे ॲक्च्युली. आता आपण हे मॅरिनेट करायला ठेवून देऊया मिनिमम 2 ते 3 तास. आता आपण हे तेल टाकूया याच्यावर. आणि महत्त्वाचं असं आहे, करपेल म्हणून आपण साईडचं त्याचं ना ते थोडंसं हे काढून घेऊया. आणि लेट्स उडती कबाब लाईक दॅट. करपू नयेत म्हणून आपण हा मसाला त्याच्यात सगळा टाकला नाही. त्या मसाल्याचं पण काय करणार आहोत ते मी तुम्हाला आता दाखवते.
याच्यावर आपण थोडंसं बटर टाकूया आणि हा जो मसाला आहे हा सगळा आपण त्या बटरमध्ये टाकूया. आता आपण हा मसाला आहे ना हा थोडासा बटरमध्ये असा परतून घेतोय, जो आपल्याला ह्याला वरून लावायचा आहे, कबाब्सना वरून लावायचं आहे. ते काढल्यानंतर कबाब आपले कसे आता होत आहेत ते बघूया आपण ना, ते एकदा परतूया. हे बघा, ते इतके छान मॅरिनेट झालेत ना की त्यांना शिजायला वेळच लागत नाही. ह्याच्यासाठीच ते उत्तम रीतीने मॅरिनेट होणं गरजेचं असतं. त्यात आपण त्यांना चारकोलनी छान दम दिल्यामुळे. आता परत मी थोडासा गॅस मोठा करते. जरा ते ना पॅन जे आहे ते सगळ्या बाजूनी असं फिरवायचं, म्हणजे सगळ्या बाजूनी त्याला छान फ्लेम लागेल. एकदा ह्या साईडनी एकदा त्या साईडनी असं ते कबाब आपल्याला भाजून घ्यायचे. हे दोन्ही साईडनी झालंय ते आपण असं बाहेर काढतो. आपली करी पण साईड बाय साईड झालेली आहे. म्हणजे आपण जे केलेलं आहे ते काहीही वाया घालवायचं नाही, काही वाया जाऊ द्यायचं नाही. आणि याच्यामध्ये क्रीम आहे, बटर आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. आपलं हे झालेलं आपण आता बंद करून ठेवूया. हे असे इथे मी ते बाहेर काढते. इतके सॉफ्ट आणि छान ज्युसी झालेले आहेत ना ते. आता पुढची स्टेप पण मी तुम्हाला दाखवते. हे गॅसवरती डायरेक्टली आपण का शेकायचे नाही, तर आधी आपण का ते तव्यावरती परतायचे. कारण हॉटेलवाल्यांकडे कशा मोठ्या मोठ्या कोलच्या भट्ट्या असतात, त्याच्यामध्ये ते शेकतात. त्याच्यामुळे ते कच्चे कबाब तिकडे होऊ शकतात, शेकले जाऊ शकतात. आपल्याकडे घरी ते शक्य नाही, म्हणून ते आधी एकदा तव्यावरती आपण परतून घेतले आणि नंतर ते गॅसवरती आपण असे छानपैकी त्याला असं ब्राउनिंग करून घेतले. त्याला ऑलरेडी आपण कोलचा दम दिला असल्यामुळे त्या कोळसाही त्याला फार छान सुवास येतोय. कोळशाचा मस्त त्याला दम लागल्यामुळे त्या कोळशाचाही त्याला फार सुंदर सुवास येतोय आणि अगदी सुंदर ज्युसी कबाब होतात. काही गरज नाही बाहेर जाऊन कबाब मागवायची किंवा खायची. आपण जेव्हा तुम्हाला खावेसे वाटतील तेव्हा तुम्ही घरी हे कबाब करून खाऊ शकता. आणि त्यासाठी आणखीन एक गोष्ट म्हणजे बोनलेस चिकन जे मागवाल ते लेग बोनलेस मागवलं तर ते असे जास्त छान ज्युसी होतील दॅन ब्रेस्ट बोनलेस. हे आपण इथे काढूया. त्याला आपण लेट्स ब्रश इट विथ बटर. आणि थोडंसं त्याच्यावरती ते आपण आता हे कबाब्स आपण मस्तपैकी सर्व करूया. तयार आहे आपला एकदम रेस्टॉरंट स्टाईल चिकन टिक्का कबाब. ही अनिकेत इतकीच माझी अतिशय फेवरेट डिश आहे. मला प्रचंड आवडतात कबाब. आणखीन हेल्दी पण, म्हणजे मला माहिती आहे मी त्याच्यात खूप तूप घातलं आहे, मी खूप क्रीम बीम काय काय घातलं आहे. पण त्याचबरोबर काय नुसते कबाब तुम्ही खाऊ शकता ना, त्याच्याबरोबर तुम्हाला भात चपाती कशाची गरज नाही आहे. कार्ब्सला कॉम्पेन्सेट करून तुम्ही जस्ट कबाबांचा आहार करू शकता. तर नक्की तुम्ही हे करून बघा. अजिबात कठीण नाही आहेत. मला जमले तर तुम्हालाही जमतील. करून बघा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली.
तुमची सक्सेसफुल झाली की नाही, असं तुमच्या सक्सेस स्टोरीज पण माझ्यापर्यंत पोहोचू द्यात. मला खूप आनंद होतो जेव्हा माझ्या रेसिपीज बघून कोणी मला सांगतं की मी पहिल्यांदा, जसं पुरणपोळीच्या बाबतीत पण मी पहिल्यांदा करून बघितली आणि खूप छान झाली, तर मला खूप आनंद होतो असं ऐकून आणि वाचून आणि बघून. तुम्ही नक्की ट्राय करा. नेहमीप्रमाणे माझ्या रेसिपीजना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला हिट करायला विसरू नका. अशा मस्त मस्त रेसिपीजसाठी बघत राहा निवेदिता सराफ रेसिपीज.